7.2 इनव्हर्स व्हेरिएशन. डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आपण असं बघितलं की पहिली गोष्ट जर वाढत असेल तर त्याच वेळेला दुसरी पण वाढते. बरोबर आहे. म्हणजे उदाहरणार्थ एका पुस्तकाला 10 रुपये असतील तर 2 पुस्तकांना 20 रुपये, 3 पुस्तकं म्हटली की 30 रुपये. म्हणजे जशी पुस्तकांची संख्या वाढली तसे पैसे वाढत होते. त्याला डायरेक्ट व्हेरिएशन म्हणतात. आणि इनव्हर्स व्हेरिएशन म्हणजे काय, याला मराठीत व्यस्त चलन म्हणतात. म्हणजे काय, एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होणार, एक आणखी वाढली तर दुसरी कमी होणार, याला व्यस्त चलन असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा असं म्हटलं की समजा 100 रुपये आहेत मग माझ्याकडे आणि मुलांना वाटायचे. एकच मुलगा असेल तर त्याला एकट्याला 100 रुपये मिळतील. पण जर मुलं 2 आहे तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील, 50 रुपये मिळतील. जर 4 मुलं असतील तर किती रुपये मिळतील प्रत्येकाला, तर 25 रुपये मिळतील. बरोबर आहे. 5 मुलं असतील तर 20 रुपये मिळतील. म्हणजे काय होतंय, जसजशी मुलांची संख्या वाढत चालली आहे तसं जे मिळणारे पैसे कमी होत जात आहेत. लक्षात आलंय. मग इथे याला म्हणतात व्यस्त चलन. म्हणजे जर मुलांची संख्या वाढली तर प्रत्येकाला मिळणारे पैसे कमी होत आहेत. म्हणजे हे वाढलं तर हे कमी होत आहे. अशा पद्धतीच्या चलनाला व्यस्त चलन म्हणतात. किंवा आणखी एखादं उदाहरण दिलं तर समजा एखादं काम करायचं आहे तर ते काम करताना जर कमी मजूर असतील तर जास्त दिवस लागतील आणि जास्त मजूर असतील तर कमी दिवस लागतील ते काम करायला. म्हणजे यांच्यामध्ये व्यस्त चलन आहे. मग लक्षात घ्या, इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये जसं आपण डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये म्हटलं की सगळ्या ज्या 2 गोष्टी आहेत त्यांचा भागाकार सगळ्यांचा सारखा असतो, तसं इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये त्या 2 संख्यांचा गुणाकार सारखा असतो. बघा बरं, 100 एके 100, 50 दुने 100, 25 चोक 100, 20 पंचा 100. म्हणजे इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये गुणाकार सगळ्यांचा सारखा असतो. मग 7.2 मध्ये क्वेश्चन 1 मध्ये बघा आपल्याला अशा पद्धतीचं गणित त्याने दिलेलं आहे. कम्प्लीट द टेबल दिलं आहे. नंबर ऑफ वर्कर्स अँड डेज. जर 30 वर्कर असतील तर 6 दिवस लागतात. मी आत्ता सांगितलं की या गणितांमध्ये जर व्यस्त चलनाचं गणित आहे म्हणजे इथे कामगार जर बघा आता पुढच्या ह्याच्यात कामगार कमी लागले तर दिवस वाढले. बरोबर. जर कामगार जास्त तर दिवस कमी आणि कामगार कमी तर दिवस जास्त. म्हणजे याच्यात व्यस्त चलन आहे. मग या दोघांचा गुणाकार बघा, साहित्यिक 18 180 आहे. मग 9 दुने 18 यांचा गुणाकार 180 आहे. मग या दोघांचा गुणाकार 180 येण्यासाठी काय करायला लागेल, 12ला कितीने गुणा लागेल, 15. मग 12 गुणिले 15 180. मग इथे गाळलेली जागा 15 असेल. 10 इंटू किती, 10 गुणिले किती म्हणजे 180 येणार, 18. 10 आणि 18 180. 36ला कितीने गुणलं म्हणजे 180, 36 पंचा 180. म्हणजे या पद्धतीने या सगळ्यांचा गुणाकार सारखा असतो. म्हणजे लक्षात घ्या मुलांनो की इनव्हर्स व्हेरिएशनमध्ये त्या 2 संख्या त्यांचा गुणाकार सगळ्यांचा सारखा असतो आणि डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये त्यांचा भागाकार सारखा असतो. लक्षात ठेवा. प्रश्न दुसऱ्यातलं पहिलं गणित बघा. पी आणि क्यू दोघे दिलेत आणि या दोघांमध्ये इनव्हर्स व्हेरिएशन आहे. मग इनव्हर्स व्हेरिएशन कसं लिहितात, हे साइन व्हेरिएशनचं आणि पुढचं जी एक गोष्ट आहे ती 1/, स्वरूपात लिहितात. ठीक आहे. मग मागच्या भागात जे आपण शिकलो तेच की हे साइन गेलं की काय येतं, इक्वल आणि के. हे लक्षात ठेवा. व्हेरिएशनचं साइन गेलं की इक्वल आणि के. मग देअरफॉर पी इज इक्वल टू के. म्हणजे हे साइन गेलं त्याबद्दल इक्वल के आलं आणि पुढचं 1/Q आहे तसंच. ठीक आहे. आता मुलांनो काय करायचं आहे, तर हा के भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल. दॅट मीन्स यू विल गेट पी इंटू क्यू किंवा डायरेक्ट पी क्यू इज इक्वल टू के. दिस इज अवर फर्स्ट पार्ट. पहिला भाग संपला. आठवत आहे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये पण आपण हे चिन्ह काढलं की पहिला पार्ट संपत होता पण तिथे 2च पायऱ्या होत्या. इथे 3 पायऱ्या आहेत. हा रिलेशन. मग क्यू भागिले तिकडे गुणिले
मग पी आणि क्यूचा गुणाकार के. के काय आहे? कॉन्स्टंट. मग इथे लिहा के कॉन्स्टंट, के स्थिरांक मराठीत. आता आपल्याला के शोधण्यासाठी काय करतात? दुसरा भाग चालू होता. दुसऱ्या भागात के शोधणे. पहिल्या भागात रिलेशन लिहिणे, दुसऱ्या भागात के शोधणे. हा दुसरा भाग असतो. डायरेक्ट व्हेरिएशन असतो नाही तर इनव्हर्स व्हेरिएशन. आपण के शोधूया. मग त्यासाठी काय द्यावं लागेल? पी आणि क्यू. मग त्यांनी दिलंय बघा, इफ पी इज इक्वल टू 15 देन क्यू इज इक्वल टू 4. मग हे आहे तसं लिहूया. पी क्यू इज इक्वल टू के. पीच्या जागेवर 15 भरले, क्यूच्या जागेवर 4 भरले, बरोबर के. 15 चोक 60. 60 इज इक्वल टू के म्हणजे काय आलं? कॉन्स्टंट आला. बरोबर आहे. म्हणजे दुसरा भाग संपला मुलांनो. आणि व्हॉट इज द थर्ड पार्ट? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग इथे लिहायचं आहे देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग हेच लिहायचं, फक्त के ची किंमत भरायची. म्हणजे काय येणार? पी क्यू इज इक्वल टू के ची व्हॅल्यू 60 आहे, 60. आणि याला चौकट करूया. ठीक आहे. पुन्हा एकदा समजून घ्या. ह्या पद्धतीचं रिलेशन होतं. हे साईन काढलं की इक्वल आणि के येतो. मग क्यू भागिले त्यानंतर गुणिले जातो, म्हणजे पी क्यू इज इक्वल टू के. दिस इज अवर फर्स्ट पार्ट. सेकंड पार्टमध्ये के फाइंड आउट करायचा आहे, म्हणजे पी आणि क्यू देणार. दे आर गिविंग पी अँड क्यू. हे लिहा, पी आणि क्यूच्या किमती भरा. 15 चोक 60 आलं. दिस इज अवर सेकंड पार्ट, फाइंडिंग के. अँड थर्ड पार्ट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हेच लिहायचं, पी क्यू इज इक्वल टू फक्त केच्या जागेवर त्याचा के ची किंमत बदली 60. आता या दुसऱ्या गणितामध्ये लक्ष द्या. झेड प्रोपोर्शनलचं साईन 1/w. हे वाचताना झेड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/w म्हणू शकता, किंवा झेड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू म्हणू शकता. इनव्हर्सली शब्द म्हटला तर डायरेक्ट डब्ल्यू म्हणायचं, आणि डायरेक्ट म्हटलं तर 1/w म्हणावं लागेल. ठीक आहे. मग आपला नियम आहे, हे साईन काढलं तर काय येणार आहे? इक्वल आणि के. लक्षात ठेवा, हे साईन जेव्हा जाणार तेव्हा इक्वल आणि के. मग झेड इज याच्या बदल्यात इक्वल आणि के आलं, 1/w. के इज कॉन्स्टंट. डब्ल्यू भागिले तिकडे नंतर गुणिले होणार, म्हणजे झेड डब्ल्यू इज इक्वल टू के. पहिला भाग संपला. दिस इज द रिलेशन. लक्षात ठेवा, पहिल्या भागात रिलेशन असं म्हणत चला. फर्स्ट भाग रिलेशन, पहिला भाग रिलेशन. दुसऱ्या भागात के शोधतो, दुसऱ्या भागात के शोधतो. मग आता दुसऱ्या भागात, अँड थर्ड इज इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता दुसऱ्या भागात के शोधण्यासाठी झेड आणि डब्ल्यू दोन्ही देणार. बघा त्यांनी दिलेलं आहे, इफ झेड इज इक्वल टू 2.5, डब्ल्यू इज इक्वल टू 24. हेच जसं आहे तसं खाली लिहूया. झेड डब्ल्यू इज इक्वल टू के. झेडच्या जागेवर 2.5 आणि डब्ल्यू जागेवर 24 बदले. मग झेड डब्ल्यू म्हणा किंवा डब्ल्यू झेड ए म्हणू शकता तुम्ही इथे. ठीक आहे. मग दोघांचा गुणाकार करूया. 25 चोक 100चा 0, हातचे आले 10, 25 2 50 आणि 10, बरोबर 60 झाले, म्हणजे 600. पण याचा शेवटून एक पॉईंट देऊन टाका, म्हणजे 60. ठीक आहे. म्हणजेच के इज इक्वल टू 60. मग के 60 आला म्हणजे सेकंड पार्ट संपला. के फाइंड आउट करणं सेकंड पार्ट. व्हॉट इज द थर्ड पार्ट? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग थर्ड पार्ट, द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू काय लिहायचं? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन हेच लिहायचं, डब्ल्यू झेड इज इक्वल टू के. मग डब्ल्यू झेड इज इक्वल टू, मग केच्या जागेवर काय भरणार आपण? 60 भरणार. डब्ल्यू झेड इज इक्वल टू 60. ठीक आहे. थर्ड वन, एस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू 1/t² म्हणूया, किंवा एस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू t². मगासारखा पहिला नियम, हे साईन गेलं की इक्वल आणि के, एस इज इक्वल टू के. हे आहे तसं, के कॉन्स्टंट लिहायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट, t² भागिले तिकडे नंतर गुणिले होईल, दॅट मीन्स st² इज इक्वल टू के. रिलेशन, फर्स्ट पार्ट इज रिलेशन. व्हॉट इज सेकंड पार्ट? फाइंडिंग के. लक्षात ठेवा, के शोधणे. सेकंड पार्ट के शोधणे. मग के शोधण्यासाठी दोन्ही देणार ते एस आणि टी. मग बघा दिलेलं त्यांनी, इफ एस इज इक्वल टू 4 देन टी इज इक्वल टू 5. मग आहे तसं लिहिलं, st² इज इक्वल टू के. एसच्या जागेवर 4 भरले आणि t² म्हणजे 5². 5² इज 25. 25 इंटू 4 100. 25 इंटू 4 केले 100. इथे फक्त देअरफॉरचं साईन देत चला आधी.
के 100 आला, म्हणजे सेकंड पार्ट संपला फाइंडिंग के. व्हॉट इज थर्ड पार्ट? इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग थर्ड पार्ट इज देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज व्हॉट? हेच लिहायचं एस टी स्क्वेअर इज इक्वल टू केच्या जागेवर 100. दिस इज अवर थर्ड वन. आणि या चौथ्या गणितात बघा, एक्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू रूट वाय. मग पुन्हा हे साईन गेलं इक्वल आणि के आलं. हे ॲज इट इज के कॉन्स्टंट, हे भागिले तिकड्यांदा गुणिले झाले. दिस इज अवर फर्स्ट पार्ट. नाउ व्हॉट इज सेकंड पार्ट? फाइंडिंग के. के शोधण्यासाठी दोन्ही देणार. दे आर गिविंग इफ एक्स इज इक्वल टू 15, वाय इज इक्वल टू 9. मग हे आहे तसं लिहा. एक्सच्या इथे 15 भरूया, रूटचं साईन ॲज इट इज, आतमध्ये 9 भरूया. रूट 9 मीन्स 3. 9 कुणाचा वर्ग, 9चं वर्गमूळ काढलं तर कोण येईल? 3. दॅट मीन्स 15 इंटू 3. 15 इंटू 3 45. मग के इज इक्वल टू 45. मग लास्ट वन, लास्ट पार्ट इज व्हॉट? द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. मग देअरफॉर द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन असं लिहिणार आहोत आपण. व्हॉट इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन? हेच लिहिणार आहोत. एक्स रूट वाय, एक्स रूट वाय, केच्या जागेवर काय भरायचं आहे? 45. दिस अवर इक्वेशन ऑफ व्हेरिएशन.